जर तुम्ही मुंबई, ठाणे किंवा नवी मुंबईत रोज ऑटो रिक्षा किंवा टॅक्सीनं प्रवास करत असाल तर ही बातमी थेट तुमच्या खिशाशी जुडली आहे। 1 सप्टेंबर पासून शहरात रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास हा महागणार आहे। मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत या भाडेवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली। त्यानुसार टॅक्सीचं किमान प्रवास भाडं 31 रुपयांवरून 33 रुपये तर रिक्षाचं भाडं 26 रुपयांवरून 27 रुपये होणार आहे। सरकारकडून अधिकृत अधिसूचना जारी झाल्यानंतर 1 सप्टेंबर पासून ही भाडेवाढ लागू होण्याची शक्यता आहे। यापूर्वी 1 फेब्रुवारी 2025 ला टॅक्सी आणि रिक्षांच्या भाड्यात वाढ करण्यात आली होती। खटुआ समितीनं निश्चित केलेल्या सूत्रानुसार टॅक्सीचं प्रति किलोमीटर भाडं 20.66 रुपयांवरून 21.90 रुपये होणार आहे आणि त्यानुसार पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी आकारण्यात येणारं किमान भाडं 33 रुपये निश्चित करण्यात आलंय। तर टॅक्सीच्या भाड्यात मात्र 4 रुपयांची दरवाढ अपेक्षित होती। मुंबई टॅक्सीमन युनियननं टॅक्सीचं प्रति किलोमीटर भाडं हे 20.66 रुपयांवरून 25 रुपये करण्याची मागणी केली होती। त्यानुसार किमान भाड्यात 4 रुपयांची वाढ अपेक्षित होती, मात्र सरकारनं 2 रुपयांची वाढ मंजूर केली। दरम्यान भाडेवाढीचं टॅक्सी आणि रिक्षा संघटनांनी स्वागत केलंय। मात्र ऑटो रिक्षा चालक मालक संघटनांच्या संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष शशांक शरद राव यांनी ही वाढ अपेक्षेहून कमी असल्याचं सांगितलंय। टॅक्सीच्या किमान भाड्यात 4 रुपये आणि रिक्षाच्या भाड्यात 3 रुपयांची वाढ अपेक्षित होती असं त्यांनी स्पष्ट केलं। पण अचानक ही भाडेवाढ का करण्यात आली तर परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार गेल्या काही महिन्यात सीएनजीच्या दरांमध्ये तब्बल 10% अधिक वाढ झाली आहे। सीएनजीचे दर सध्या 86 रुपये प्रति किलोच्या आसपास पोहोचले आहेत। याशिवाय गाड्यांचा देखभाल खर्च म्हणजेच मेंटेनन्स, विमा हप्ते आणि महागाई निर्देशांक वाढल्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होतोय। जरी 1 किंवा 2 रुपयांची वाढ ही लहान वाटत असली तरी दररोज रिक्षा किंवा टॅक्सीनं लोकल स्टेशन आणि ऑफिस प्रवास करणाऱ्या हजारो मुंबईकरांच्या महिन्याच्या बजेटवर याचा थेट परिणाम होणार आहे। प्रवाशांच्या मते एका बाजूला भाजीपाला आणि इंधनाचे भाव वाढत असताना वाहतुकीचा हा अतिरिक्त खर्च मुंबईकरांच्या खिशाला कात्री लावणारा ठरेल। त्यामुळे येत्या 1 सप्टेंबर पासून जेव्हा तुम्ही मुंबई किंवा आसपासच्या भागात रिक्षा टॅक्सीनं प्रवास कराल तेव्हा हे नवीन दर लक्षात ठेवा। याशिवाय राज्यात पीयूसी तपासणीचे सुधारित दर हे शुक्रवारपासून लागू करण्यात आले आहेत। महाराष्ट्र राज्य पीयूसी सेंटर ओनर्स असोसिएशननं शुल्क वाढवण्याची मागणी केली होती। परिवहन विभागानं 3 सदस्यीय समिती स्थापन करून वेगवेगळ्या राज्यांमधील पीयूसी शुल्क, नियम आणि तपासणी प्रक्रियेचा अभ्यास केला। त्यामुळे एकूणच आता या भाडेवाढीबद्दल तुमचं मत काय आहे? ही वाढ योग्य आहे की यामुळे सर्वसामान्यांचं बजेट बिघडणार? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।